पिकांचं ते दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री फडणवीसांचा हा ताफा आहे। माढा तालुक्यात त्यांचा हा ताफा दाखल झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा माढा तालुक्यात आहेत, तर मुख्यमंत्री निमगाव आणि दारफळ गावात पाहणी करणार आहेत। निमगाव आणि दारफळ या दोन्ही भागांना मोठा फटका पुराचा बसलेला होता। तिथे काही गावांना अक्षरशः पुराच्या पाण्याचा वेढा होता। तर त्याच निमगाव आणि दारफळ भागात मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांचा हा ताफा आपण पाहतोय। माढा तालुक्यात मुख्यमंत्री फडणवीस दाखल झालेले आहेत। दुसरीकडे एकनाथ शिंदे सुद्धा आता पाहणी दौऱ्यासाठी रवाना झालेत। एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये आज पाहणी करणार आहेत। कालच कॅबिनेट नंतर संबंधित पालकमंत्र्यांना त्या भागात जाऊन पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते आणि आता मुख्यमंत्री फडणवीसांचा हा ताफा माढ्यात ते पाहणी करणार आहेत। माढ्यात निमगाव आणि दारफळ या भागात मुख्यमंत्री पाहणी करतील। मराठवाडा असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, अनेक भागांना मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं। मराठवाड्यात तर प्रचंड नुकसान झालंय। सर्वाधिक नुकसान नांदेडमध्ये झाल्याचं सांगितलं जातंय। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये काही जे तालुके होते, काही जिल्हे होते, तिथे अत्यंत भीषण अशी पूर परिस्थिती होती। आपले प्रतिनिधी भूषण पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, ही दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याची। सगळ्यात आधी मुख्यमंत्री नेमके कुठे दाखल होते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। पहिल्यांदा ते माढ्यामध्ये आल्यानंतर आता निमगाव या गावामध्ये येणार आहेत। खरं तर निमगाव या गावाला पूर्णपणे तिन्ही बाजूने पाण्यानं वेढा दिलेला आहे आणि याच ठिकाणची पाहणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून केली जाणार आहे। गेले 5 ते 6 दिवस या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती बिकट आहे। लाईटची व्यवस्था नाही, पाणी लोकांना मिळाले नाही, अशी परिस्थिती या सगळ्या गावामध्ये पाहायला मिळते आणि या सगळ्या लोकांची व्यथा जी आहे ते मुख्यमंत्री जाणून घेणार आहेत आणि ही सगळी इथली पूर्ण परिस्थिती दाखवण्यासाठी ड्रोनचा देखील वापर आहे तो केला जाणार आहे। ड्रोनच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना या सगळ्या भागातील परिस्थिती जी आहे ती देखील दाखवली जाणार आहे आणि त्यामुळे नागरिक देखील थांबून आहेत, मुख्यमंत्र्यांची वाट ते बघतायत आणि आपली व्यथा सांगण्यासाठी थांबून असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला आता सुरुवात झालेली आहे। पहिल्यांदा निमगाव या गावामध्ये ते येणार आहेत आणि याच ठिकाणाहून त्यांच्या या सगळ्या अतिवृष्टीग्रस्त आणि नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात आहे ती होणार आहे असं म्हणावं लागेल। आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री येण्याआधी ड्रोनच्या माध्यमातून जी काही दृश्य दाखवली त्यांना जाणार आहेत त्याची ट्रायल आहे ती देखील घेतली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळं या सगळ्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री गावातील लोकांना कशा पद्धतीनं दिलासा देणार, कशा पद्धतीनं मदतीच करणार आहोत याची ग्वाही देतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत, कारण 4 ते 5 दिवस लोक मोठ्या हाल अपेक्षा या सगळ्या भागामध्ये सहन करत असल्याचं बघायला मिळते। अनेकांची शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे, जनावरं वाहून गेलेली आहेत, अशी परिस्थिती आहे। त्याचबरोबर 4 ते 5 दिवस झालं वीज पुरवठा देखील या सगळ्या गावाच्या परिसरामधला खंडित आहे आणि त्यामुळं हतबल झालेली आहेत आणि लोक याच लोकांना कशा पद्धतीनं मुख्यमंत्री आश्वस्त करतात किंवा कशा पद्धतीनं त्यांच्याशी संवाद साधतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे। मात्र एकूणच पण बघतोय की ज्या पद्धतीनं गेल्या 4 ते 5 दिवसापासून पाऊस झाला, अतिवृष्टी झाली आणि त्यानंतर नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अचानकपणे ही वाढ झाली आणि त्यामुळे ही सगळी पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। मोठ्या प्रमाणावर नुकसान या सगळ्या परिसरातलं झालेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री असतील, दोन्ही मुख्यमंत्री असतील, हे आज सोलापूर असेल आणि त्यामुळं नागरिकांना देखील मोठ्या अपेक्षा आहेत, कशा पद्धतीने दिलासा सगळा राज्य सरकारकडून दिला जाणार आहे याबाबत आणि म्हणूनच आजचा दौरा जो आहे तो महत्वपूर्ण मानला जातोय। नक्कीच भूषण, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। 3 दृश्य आपण पाहतो आहोत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री निमगावात पाहणी करणार आहेत। या संपूर्ण निमगावाला आणि सीना नदी काठच्या असलेल्या 8 ते 10 गावांना सीना नदीला आलेल्या भीषण अशा पुरामुळे पाण्याचा वेढा पडलेला आहे। त्यातलं निमगाव या गावाबद्दल बोलायचं झालं तर तब्बल 2 दिवसापासून या ठिकाणी पाण्याचा वेढा आहे। वीज पुरवठा सुद्धा अनेक गावांमध्ये ठप्प आहे। या सगळ्याचीच या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांना ड्रोन दृश्यांमधून दिला जाणार आहे। तर एकीकडे मुख्यमंत्री फडणवीसांचा हा ताफा आपण पाहतोय। थोड्याच वेळात ते माढा तालुक्यातल्या निमगावात दाखल होतील। माढ्यात काही गावांमध्ये अत्यंत भीषण अशी पूर परिस्थिती आहे। सीना नदीला आलेल्या पुरामुळे 8 ते 10 गावांमध्ये पाणी शिरलेलं होतं। तिथली घरं, शाळा, शेती तर पूर्णपणे पाण्याखाली गेलेली होती।
उंदरगाव असेल, केवड असेल, वाकाव असेल, दारफळ असेल, राहुलनगर, निमगाव, कुंभेज, खैराव या गावांमध्ये भीषण अशी पूरस्थिती होती आणि त्यात निमगावात सध्या थोड्याच वेळात मुख्यमंत्री दाखल होतील. त्या ठिकाणी निमगावात पाहणी करतील. या निमगावाला पूर्णपणे पाण्याचा वेढा आहे. सीना नदीला आलेल्या भीषण पुराचा मोठा फटका या 8 ते 10 गावांना बसलेला आहे. मुख्यमंत्र्यांची पाहणी दौऱ्याची सुरुवात सोलापूरमधून होते. सोलापुरातल्या माढ्यातून नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा मुख्यमंत्री सुरू करणार आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचतील. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा सोलापुरातच माढ्यातच आहेत. ते मुंगशी गावात आहेत. सोलापुरातच अजित पवारांनी सुद्धा पाहणी दौऱ्याला सुरुवात केलेली होती. तर मुख्यमंत्री फडणवीसांचा ताफा एकीकडे आपण माढ्यात, निमगावात दाखल होणार. थोड्याच वेळात त्याची दृश्य पाहतोय.